वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर थोड्याशा काही गोष्टी शेअर करायच्या होत्या तुमच्याबरोबर, म्हणजे बेडरूममध्ये किंवा हॉल म्हणता येईल, तिथं मी काय काय बदल केलेले आहेत. तर सगळं काय मी रेकॉर्ड करू शकले नाही, पण जेवढं केले त्याचा तर व्हिडिओ मी पुढे देईलच. म्हणजे पुढचा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल उद्याचा किंवा परवाच्या दिवशीचा तो व्हिडिओ असेल. पण मी काय काय बदल केलेले आहेत आणि थोडंसं पत्र्याच्या घराला माझ्या छान अशी शोभा यावी किंवा थोडंसं असं आपलं हे घर स्टँडर्ड वाटावं किंवा व्यवस्थित वाटावं, फक्त एवढीच अपेक्षा होती. तर त्यासाठी मी थोडी एकच वस्तू खरेदी केलेली आहे, पण त्याच्यामुळे पूर्ण घराचं म्हणजे माझ्या पूर्ण बेडरूमचं लुक चेंज झालेलं आहे. तर चला मग मी तुम्हाला दाखवते काय आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या तर मी तुमच्याबरोबर शेअर केल्याच होत्या, पुढे शेअर केल्याच होत्या की हे सगळं कसं डेकोरेट केलं किंवा हे वॉल पीस वगैरे कसं बनवलं ते किंवा इतर सगळ्या गोष्टी, ह्या तर गोष्टी शेअर केल्या होत्या. तर बदल मी एवढा केलेला आहे, तिथं जे माझा डबल बेड होता ना, तो मी थोडासा आत ढकललेला आहे आणि बॉक्स बेड सिंगल तो बनवलेला आहे. आणि बरचसं सामान मी याच्यामध्ये ठेवलंय, त्याच्यामुळे एवढा ओपन स्पेस वाटतोय. आणि माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की सोहमचा स्टडी टेबल इथं होता, तो स्टडी टेबल आता मी इथं सरकवलेला आहे. स्टडी टेबलची जागा बदललेली आहे आणि मटका ठेवलेला आहे तिकडचा इकडं. तर आता सगळ्यात महत्वाचं जे आहे ना, की मी काय चेंज केलं आहे ते मी खूप एक्साइटेड आहे दाखवायला. 1 2 3. तर हे सोफा सेट आम्ही नवीन घेतलेला आहे रिसेंटली. तर ह्या साईडला ठेवला सोफा सेट. खूप दिवसापासूनची इच्छा होती सोफा सेट, की सोफा सेट घ्यायचं. पण मी फक्त सोफा घेतलेला आहे, त्याच्या चेअर मी घेतलेला नाही, कारण जागा आमची अपुरीशी पडेल त्यासाठी घेतलेलं नाही. आणि इथं असं सोफा हे केलेला आहे आणि बघू शकता तुम्ही की एवढं सोफा ठेवलाय तर घराचं किंवा माझ्या छोट्याशा पत्र्याच्या घराचं लुक चेंज झालेलं आहे. आणि हे जे ऑनलाईन येतात ना मनी प्लांट्स वगैरे, तर हे मनी प्लांट्स मी ऑनलाईन तेव्हाच मागवले, ते तुमच्यावर शेअर केलं होतं मी. तर ते छान असे इथं लावलेले आहेत आणि असा सोफा सेट पूर्ण असा ठेवलेला आहे. ओव्हरऑल पूर्ण घराचं लुक चेंज झालेला आहे. तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायची माझी खूप जुनी सवय आहे, तर तो आनंद शोधलेला आहे. आणि सोफा कितीला पडला, काय पडला, ते मी ह्यांना विचारून तुम्हाला सांगेल. कारण मी कसं आहे माहिती का, मी ठरवता जाऊन पण नंतर ना अमाऊंटचं त्यांचं काय कमी जास्त झालं ते मला माहित नाही. तर ही छान अशी गोष्ट तुमच्यावर शेअर केलेली आहे. आणि तुम्हाला ही गोष्ट किंवा ही वस्तू कशी वाटली कमेंट करून सांगा. मी तर ह्या छोट्याशा गोष्टीमध्ये खूप आनंदी आहे. तुम्ही पण अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी होतात का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि उद्याचा आणि परवाचा जो व्हिडिओ आहे ना, तो स्ट्रगल आहे आमचा की हा सोफा सेट एवढ्या छोट्याशा ह्याच्यातून आम्ही कसा आतमध्ये आणला, त्याचा स्ट्रगल आहे. आणि सोफा सेट ठेवण्यासाठी किती आम्ही म्हणजे काय काय झालं, काय काय केलं, आम्ही केवढं सामान काढलं, काय काय केलं, ते सगळा व्हिडिओ आहे. तर तो व्हिडिओ नक्की पहा. चला बाय, पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन